म्हणजे कालच्या ब्लॉगचा जिकडे एंड झाला तिकडनं आजच्या ब्लॉग नमस्कार मित्रांनो, कसं वाटतंय परत आडव्या स्क्रीनमध्ये बघून? कसं वाटतंय मग आडव्या स्क्रीनमध्ये बघून? खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत, खूप काही गोष्टी घडून गेल्यात ह्या 1.5 वर्षात. जशी व्लॉगिंग बंद केली त्यानंतर गोष्टी खूप मोठ्या पण गोष्टी आल्या, छोट्या पण गोष्टी आल्या, काही गोष्टी घडल्या, काही गोष्टी तुम्हाला माहिती आहेत जे इंस्टाग्रामवर मला फॉलो करतात. तर माझं म्हणणं एवढंच आहे की मी 1.5 वर्षाआधी शेवटचा व्लॉग होता माझा टर्फचा. त्यानंतर मी डायरेक्ट गायब झालो ना, शॉर्ट्स वगैरे काहीच नाही टाकलं. पहिल्या फिल्मची पहिली डबिंग होती. सो तो व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. आणि मग त्यानंतर एवढ्या भारी भारी गोष्टी घडल्या त्या फिल्ममध्ये. लाईक ते प्रमोशनचा कॉन्टेंट झाला, टीजर लॉन्च, ट्रेलर लॉन्च, ते सगळं मिस झालं. कोण कॉल करतं आहे? एक सेकंड अननोन कॉल आहे, मला उचलावं लागेल. एका आर्टिस्टला अननोन कॉल खूप इम्पॉर्टंट असतो. हॅलो, ठेव फोन. ते कंपनीचा कॉल आहे की खूप साऱ्या गोष्टी घडल्या, खूप कॉन्टेंट मिस झाला यार. लाईक डबिंग झाली, डबिंग नंतरचं ते मला खूप हे होते असं व्लॉग. खूप डायरेक्ट 1.5 वर्षानंतर प्रॉपर व्लॉगिंग करतो आहे. पुढे सांगणार आहे मी कशात व्लॉगिंग करतो आहे ते टीजर लॉन्च, ट्रेलर लॉन्च इव्हेंट झाला आणि तिकडे शूट करायला पण असं अरे काय सांगू असं झालं आहे. पण तिकडे खूप मजा आली. ते सगळं मिस आऊट झालं. मग त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडल्या माझ्या आयुष्यात. झालेलो आहे म्हणजे फुल टाईम कॉन्टेंट इंस्टाग्राम आणि यूट्यूब. आणि सध्याच मी जानेवारीपासून ते जुलैपर्यंत एका फिल्मच्या प्रोसेसमध्ये होतो. सो ती फिल्म पण लवकरच येते. सो आपण पहिल्या फिल्मचा कॉन्टेंट आपल्याला प्रमोशनल पार्ट नाही शूट करता आला, नाही तुम्हाला दाखवता आला. तर माझं म्हणणं एवढंच आहे की मी ह्या सेकंड फिल्ममधून तुम्हाला प्रमोशनचे व्लॉग्स, आमची 4-5 जणांची, 6 जणांची मस्ती, आता मी खूप मन लावून आणि कन्सिस्टंटली व्लॉग करणार आहे. कारण की खूप मोठे यूट्यूबर पण घंटात ह्यात. मी तर सुरू केलं पुन्हा. आणि फायनली मी व्लॉगिंगसाठी एक कॅमेरा घेतला आहे आणि त्या कॅमेराचं नाव म्हणजे ऑस्मो पॉकेट 3 DJIचा क्रिएटर कॉम्बो. येस, मी त्यामध्ये शूट करतो आहे. सो खास मी व्लॉगिंगसाठी हा कॅमेरा घेतला आहे आणि खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहेत. माझी इंडस्ट्रीमधली लाईफ कशी असते, मी कसा काम करतो, माझे शूटिंगचे काय BTS आहेत, बिहाइंड द सीन्स आहेत, मी तुम्हाला ते सगळं दाखवणार आहे. राहिला पार्ट इंस्टाग्राम रील तर तुम्हाला BTS असेच बघायला मिळणार आहेत तुम्हाला. त्याचा काहीच सीन नाही. मी जेव्हा रील शूट करेन तेव्हा तुम्हाला मी BTS दाखवत राहणार, BTS रेकॉर्ड करत राहणार. मी नाही तर सोहम किंवा ओम, ते लोक शूट करत असेल किंवा मॅगी शूट करेन, पण तुम्हाला दाखवणार मी. सो मी खूप एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी की मी याच्यातून म्हणजे ऑस्मो पॉकेटमधून आता व्लॉगिंग करणार आहे. आणि अजून एक एक्सायटेड गोष्ट म्हणजे प्रमोशन कॉन्टेंट्स व्लॉग. खूप मजा येणार आहे आई. गणपतीमध्ये तर राडेच होणार आहे. मी हा सिंगल व्हिडिओ मी फक्त याच्यासाठी टाकणार आहे की मी व्लॉगिंग सुरू करतो आहे. हा लेंदी पार्ट नसणार आहे. हा मॅक्स टू मॅक्स 2 ते 3 किंवा 4 मिनटाचा हा व्लॉग असणार आहे, छोटासा पार्ट. कारण की मला हा पार्ट शूट करून रेकॉर्ड करून टाकायचा होता. कारण की खूप गरजेचं होतं हे. डायरेक्ट व्लॉग टाकणं ते बरं नाही वाटत, म्हणून तुम्हाला ही गोष्ट शेअर करावीशी वाटली. एका कॅफेमध्ये बसून आम्ही सुरू केला व्लॉगिंग वगैरे. सो तो सेकंड व्लॉग असणार आहे. हा तुम्ही पहिला व्लॉग ह्या टाईपमध्ये म्हणजे इंट्रोडक्शन व्हिडिओ टाईपमध्ये बोलू शकता. सो फायनली बस्कर विपुल व्लॉगिंग इज कंटिन्यू. सो मी प्रयत्न करतो की खूप साऱ्या गाणमस्ती, खूप साऱ्या बक्षोदी आमच्या ग्रुपच्या, आमच्या कॉलेजचा ग्रुप आहे, आम्ही ते लोकच सोबत
राहतो आणि काम करतो. बाकीचे इतरही ग्रुप आहेत, आम्ही फक्त ॲड फिल्म्स वगैरे करतो. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, त्याचे BTS दाखवणार आहे. फक्त रेडी राहा. चलो बाय. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. माझी इंडस्ट्रीमधली बिहाइंड द लाईफ बघण्यासाठी. चलो बाय. लव यू.